हे गाईज, आज आपण बनवूया खिमा। अर्धा किलो खिमा 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। 5-6 पाण्याने खिमा धुवून झाल्यानंतर या खिम्याला मी कुकरमध्ये टाकत आहे। यामध्ये अर्धा बारीक चॉप केलेला कांदा, त्यामध्ये थोडं तेल, अर्धा चम्मच हळद तिखट, अर्धा ग्लास पाणी, हे सर्व आपल्याला कुकरमध्ये 5-6 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। मसाला तयार करण्याकरता अर्धा टमाटर, थोडा सांबार, ओलं नारळ, 5-6 लसणाच्या कळ्या, थोडं अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गरम मसाला तयार करायचा आहे। त्याकरता 2 मोठे कांदे, 3 इंच कलमी, 4-5 मोठ्या इलायच्या, 1 चम्मच काळे मिरे, हे सर्व गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। दुसरीकडे आपला खिमा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपल्याला याला फ्राय करायची आहे। खिमा फ्राय करण्याकरता 2 मोठे चम्मच तेल गरम करून घेतले। त्यामध्ये गोल्डन ब्राऊन केलेल्या कांद्याची पेस्ट आपण त्यामध्ये टाकली आहे। थोडा अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता हे संपूर्ण मसाले व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। आपला मसाला आता गोल्डन ब्राऊन झाला आहे, तेल पण वरायला आहे। यामध्ये 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद टाकून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे, थोडा गोडा मसाला। त्यानंतर आपण कुकरमधून बाहेर काढलेला खिमा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आपला खिमा आता व्यवस्थित शिजलेला आहे। यामध्ये तेल पण वर आले आहे। आता यामध्ये थोडा सांबार टाकून आपल्याला थोडा गोडा मसाला टाकायचा आहे। अशा प्रकारे आपला खिमा तयार।